नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवी विकास ह्युमन डेव्हलपमेंट या प्रकरणामधील डेव्हलपमेंट स्टेजेस विकासाची अवस्था जाणून घेणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम जन्मपूर्व अवस्था प्रेंटल स्टेजेस म्हणजे काय ते जाणून घेणार आहोत. तर या जन्मपूर्व अवस्थेमध्ये प्रामुख्याने 3 अवस्थाचा समावेश होतो. एक आहे अंडावस्था, दुसरी आहे भ्रूणावस्था, तिसरी आहे गर्भावस्था. अंडावस्था जर्मिनल स्टेज हा 15 दिवसाचा कालखंड, दुसरी आहे भ्रूणावस्था आणि तिसरी आहे गर्भावस्था. तर या जन्मपूर्व अवस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे हे गर्भधारणा झाल्यापासून ते जन्मापर्यंतचा कालखंड म्हणजे जन्मपूर्व अवस्था होय. साधारणपणे 238 ते 290 दिवसांनी बालकाचा जन्म होतो, म्हणजे 9 महिने 9 दिवस अर्थात 40 आठवडे म्हणजे 40 गुणिले 7 280 दिवस हा फिक्स कालावधी आपल्याला दिसून येतो. या कालावधीमध्ये सर्वात वेगाने आणि महत्त्वाचा मानवी विकास होताना आपल्याला दिसून येतो. तर या अवस्थेमध्ये सुरुवातीची जी अवस्था आहे ती अंडावस्था आहे. या अंडावस्था ही अत्यंत कमी कालावधीची समजली जाते. अंडावस्थेमध्ये 15 दिवसाचा कालखंड आपल्याला दिसून येतो. या कालखंडामध्ये फलित अंडे फॅलोपियन नलिकेमार्फत गर्भाशयापर्यंत प्रवास करतात या अंडावस्थेमध्ये आणि तिथे गर्भाशयाला भिंतीला चिकटते आणि या काळामध्ये फलित अंडाचे विभाजन होऊन व द्विगुण होत असतात. अशा प्रकारची अत्यंत लहान अवस्था ही अंडावस्था आहे. त्याच्यानंतरची जी अवस्था आहे ते भ्रूणावस्था, एम्ब्रियोनिक स्टेजेस. तर या एम्ब्रियोनिक स्टेजेसमध्ये भ्रूणावस्थेमध्ये ही जो कालावधी आहे 3 आठवड्यापासून ते 9 आठवड्यापर्यंतचा कालखंड आपल्याला दिसून येतो. या कालखंडामध्ये अनेक प्रकारच्या पेशींचा वेगाने विकास होताना दिसून येतो. याच कालखंडामध्ये मानवी गोळ्याला अर्थात मानवी रूप प्राप्त होताना आपल्याला दिसून येते. आपल्या पुस्तकामध्ये या संदर्भामध्ये एक चित्र दिलेलं आहे, पहा. तर भ्रूणावस्था एम्ब्रियोनिक स्टेज यामध्ये तुम्हाला दिसते आहे या काळात पेशीच्या गोळ्याला मानवी आकार प्राप्त होण्यास सुरुवात होते. अशा प्रकारची ही जी अवस्था आहे हिला भ्रूणावस्था असं म्हणतात. एक विशिष्ट मानवी स्वरूप प्राप्त होण्याची प्रतिकृत आकृती या चित्रामध्ये दाखवण्यात आलेली आहे. ही जी अवस्था आहे मेंदूच्या विकासात अत्यंत महत्त्वाची बजावली जाते. या अवस्थेमध्ये अंतर्गत व बाह्य या दोन्ही अवयवाचा विकास होण्याला सुरुवात होते. हे अत्यंत महत्त्वाचा कालखंड भ्रूणावस्था समजली जाते. त्याच्यानंतरची अवस्था आहे गर्भावस्था, शेवटची अवस्था आहे. हा प्रचंड मोठा कालखंड आहे. 9 आठवडेपासून या ठिकाणी हा जो कालखंड आहे 9 आठवडे ते बालक जन्म येईपर्यंत म्हणजे 40 आठवड्यापर्यंतचा मोठा कालखंड हे गर्भावस्थेचा दिसून येतो. तर या गर्भावस्थेत कालखंडामध्ये मेंदूसह इतर अवयवाची सुद्धा वेगाने वाढ होताना आपल्याला दिसून येते. विशेष म्हणजे या गर्भावस्थेमध्ये 3 महिन्यात तुम्हाला लिंग निश्चिती दिसून येते. मुलगा किंवा मुलगी अशा प्रकारचं लिंग निश्चितीचं या ठिकाणी दिसून येते. त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये जे इतर अवयवाची वाढसुद्धा वेगाने होताना आपल्याला दिसून येते. डोका आहे किंवा मान आहे तर या इतर अवयवाची वाढ जोमाने वेगानं आपल्याला होताना दिसून येते. हा प्रचंड मोठा कालखंड आहे. या तिन्ही अवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे आहार, डाईट मातेला असणं अत्यंत चांगला आहार, पोषक आहार आपण असं म्हणत असतो, तो महत्त्वाचा असतो. ज्याच्यामुळं बालकाचा चांगल्या प्रकारे वाढ विकास होताना आपल्याला दिसून येते. त्याची शारीरिक मानसिक वाढ पोटामध्ये असताना मातेच्या चांगल्या प्रकारे होणं आवश्यक आहे. तेव्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहार. त्याच्यानंतर आहे
त्याच्यामध्ये मातेला व्यसन असता कामा नये. बऱ्याच माता ह्या व्यसनाधीन असलेल्या आपल्याला दिसून येतात, तंबाखू खाणे वगैरे. तर त्याचा विपरीत परिणाम बालकाच्या वाढीवर होताना आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर आहे एक्सरसाइज. या कालावधीमध्ये विशिष्ट व्यायाम करणे, योगा करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. बालकाचा सुबक वाढ किंवा चांगल्या प्रकारे वाढ व्हायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक्सरसाइज मातेने करणे गरजेचं आहे. काही व्यायाम प्रकार दिलेले आहे, योगा आहेत. तर त्या गर्भावस्थेमध्ये नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी व्यायाम करणे अत्यंत गरजेचं आहे. जन्मपूर्व अवस्थेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या अवस्थेमध्ये आनुवंशिकता ही महत्त्वाचा भाग यामध्ये आपल्याला दिसून येते. तो या ठिकाणी अवस्थेचा पाया ठरला जातो. तसेच आईच्या गर्भाशयात पोषक ठरणारे घटक त्याला आनुवंशिक क्षमता विकास मदत करतात. काही त्रासदायक घटक आल्यास किंवा एखादा रोग असेल तर त्याचा घटकामुळे बालकाच्या किंवा अपत्याच्या विकासाला खीळ बसते. तसेच लिंग निश्चिती याच अवस्थेमध्ये 3ऱ्या महिन्यात झालेली आपल्याला दिसून येते. हा जो संपूर्ण कालखंड पाहिला जन्मपूर्व अवस्थेचा, तर सतत वेगाने आणि महत्त्वपूर्ण विकासाचा टप्पा समजला जातो. योग्य काळजी घेणे मातेची आणि मातेने बालकाची भावनिक अवस्था मातेची या अवस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. आनंदीदायक असणं महत्त्वाचं आहे की जेणेकरून शारीरिक व मानसिकदृष्ट्या ती चांगली राहिल्यास बालकावर त्याचा चांगल्या प्रकारचा विपरीत परिणाम न होता बालक गुटगुटीत आणि सुदृढ होऊ शकते. तर अशा प्रकारची दक्षता मातेने या कालावधीने घेणे अत्यंत महत्त्वाचं आपल्याला दिसून येतं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवी विकास या प्रकरणामधील ह्युमन डेव्हलपमेंट या प्रकरणामधील जन्मोत्तर अवस्थेचा अभ्यास करणार आहोत. यापूर्वी आपण जन्मपूर्व अवस्थेचा अभ्यास केला आहे. प्रेंटल स्टेजेस. जन्मपूर्व अवस्था ही गर्भधारणेपासून ते जन्मापर्यंतचा कालखंड असतो. यामध्ये 238 ते 290 दिवसाचा कालखंड हा अत्यंत छोटासा काळ आहे. या कालखंडामध्ये प्रामुख्याने 3 अवस्थेचा आपण अभ्यास केलेला आहे यापूर्वी. एक अंडावस्था, जर्मिनल स्टेज. 2 भ्रूणावस्था आणि 3री अवस्था आहे गर्भावस्था, फेटल स्टेज. तर अशा प्रकारे 3 अवस्थेचा प्रामुख्याने यापूर्वी आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण त्याच्या पूर्वील अवस्था जी आहे जन्मोत्तर अवस्था, जन्मानंतरच्या अवस्थेचा अभ्यास करणार आहोत. काही प्रमुख अवस्थेचा अभ्यास आज आपण करणार आहोत. पोस्टल स्टेजेस. त्यातली पहिली आहे अर्भक अवस्था, न्यूएटल स्टेज. अर्भक अवस्था ही जी अवस्था आहे जन्मापासून ते 15 दिवसाचा कालखंड आहे. या कालखंडामध्ये सुरुवातीला बाळ आईच्या गर्भाशयात असते तेव्हा तिचा श्वासोश्वास त्या बाळाचा आणि तसेच इतर समायोजन अन्न हे सर्व अन्ननलिकेमार्फत अर्थात नालेमार्फत तिचा त्या बाळाचा श्वासोश्वास आणि अन्न पुरवठा होत असतो. परंतु बाळ स्वतंत्र जन्माला आल्यानंतर त्याला बाह्य वातावरणाशी समायोजन करावं लागतं. म्हणून तुम्हाला माहीत आहे बाळ जन्मल्याबरोबर का रडतं त्याचं आपण शास्त्रीय कारण जाणून घेतलं तर बाळ जेव्हा पोटात असतं आईच्या तेव्हा आईच्या श्वासोश्वास जो आहे त्या नालेमार्फत तो घेत असतो. परंतु जेव्हा तो स्वतंत्र जीव म्हणून अस्तित्वात येतो तेव्हा बाह्य वातावरण आणि आईच्या गर्भाशयातील वातावरण यातला बराचसा फरक त्याला दिसून येतो. तर त्याच्या फुफ्फुसामध्ये डायरेक्ट हवा गेल्यानं त्याला त्रास व्हायला सुरुवात होते आणि समायोजनाला त्रास होतो. सुरुवातीचा कालखंडामध्ये 15-20 मिनिट तो मुलगा किंवा बाळ रडायला लागतो कारण ते बाह्य वातावरणाशी समायोजन करणं त्याला अवघड जातेलं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे बाह्य वातावरणाशी समायोजन करणं हळूहळू 15-20 मिनिटांनी बाळाचं रडणं थांबलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे या ठिकाणी आईच्या गर्भाशयात असलेलं वातावरण बाह्य वातावरण हा फरक त्याला समायोजन करून घ्यावं लागतं. मग तो गिळणे चोखणे ह्या प्रक्रिया शिकतो. मग तसंच याला विश्रांती कालखंड असे म्हणतात. कारण गिळणे आणि चोखणे दूध प्यायचं तर गिळणे चोखणे ही प्रक्रिया या पहिल्या 15 दिवसामध्ये त्याला शिकावी लागते. तर अशा प्रकारच्या
गिळणे चोखणे ही सुद्धा प्रक्रिया जन्मापासून ते 15 दिवसाच्या कालखंडामध्ये त्याला शिकवायची असते. त्याच्यानंतरची अवस्था आहे शैशवावस्था, इन्फॅन्सी. या अवस्थेमध्ये 2 आठवडे ते 2 वर्षाचा कालखंड आहे. या अवस्थेमध्ये शारीरिक कारक विकास आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. या मुलाचा कारक विकास, कारक स्किल, कौशल्य आणि शारीरिक वाढ सुद्धा आपल्याला होताना दिसून येते. 2 महिन्याला मुलाचं डोकं म्हणजे ठेवून तो राहू शकतो, म्हणजे आपण मान बसणे असं आपण म्हणतो. तो 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये मुलाची मान बसणे किंवा मान ही डोकं ते वर इकडे तिकडे हलवू शकते. त्याला आपण मान बसणे असं म्हणतो मराठीमध्ये. तर 6 महिने नंतर तो बसण्याची प्रक्रिया करतो किंवा रांगू लागतो. रांगल्यानंतर 9 महिन्यामध्ये साधारणपणे बालक पहिले पाऊल टाकतं. त्याच्यानंतर 12 महिन्यानंतर बालक आधाराशिवाय चालणे शक्य होऊ शकते, म्हणजे कोणताही आधार न घेता. 9 महिन्यामध्ये आधार घेऊन तो चालायला शिकतो. पहिलं पाऊल टाकलं असं बाळाचं आपण म्हणतो. त्याच्यानंतर आहे आधार घेते. ते न आधार घेता सुद्धा 12 महिन्यानंतर स्वतंत्रपणे तो चालायला सुरू करतो. याच अवस्थेला वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे, ते म्हणजे व्यक्तिमत्वाचा पाया शैशवावस्थेला म्हटलं जातं. यामध्ये कारण आहे भावना विकास हा वेगवान होतो. तसंच इतर विकासही, आवडीनिवडी, गुणात्मक विकास, संख्यात्मक विकास यामध्ये बदल व्हायला सुरुवात होते. म्हणून अभिवर्ती विकास, क्षमता असं वय या शैशवावस्थेला म्हटलं जातं. क्षमतेची जाणीव होते. त्याला कोणत्या प्रकारची क्षमता आहे, ॲबिलिटी, तर त्याची जाणीव या शैशवावस्थेमध्ये आपल्याला झालेली प्रामुख्याने दिसून येते. त्याच्यानंतरची अवस्था आहे बालावस्था. या बालावस्थेमध्ये प्रामुख्याने 2 अवस्था आहेत, पूर्व बालावस्था आणि उत्तर बालावस्था. अर्लियर चाइल्डहुड असं म्हटलं जातं. हा जो कालखंड आहे 2 ते 6 वर्षाचा कालखंड असतो. या कालखंडामध्ये पूर्व बालावस्थेमध्ये याला अनेक प्रकारचं नाव संबोधलं जातं. कुणी या बालावस्थेला प्री स्कूल एज किंवा शालेय पूर्व वय असंही म्हटलं जातं. तसंच याला चौकस वय असं या वयाला म्हटलं जातं. क्वेश्चनरी एज, अनेक प्रकारचे प्रश्न मुलं या वयामध्ये विचारतात. त्याच्यानंतर याला टोळीचे पूर्व वय असे म्हटलं जातं. तसेच बालक खेळायला लागतं म्हणून पालक यांना खेळाचे वय असे संबोधलं जातं. तर अशा प्रकारचं अनेक नावांनी बाल अवस्था ही ओळखली जाते. यामध्ये स्नायू नियंत्रण करण्याचं मुख्य कार्य बाल अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे शरीरामधले जे अवयव आहेत त्याच्यावर नियंत्रण करणं, पळणे, धावणे वगैरे, स्नायू नियंत्रण, स्वतंत्र हालचाली करायला बालक शिकतो. सामाजिक संबंध त्याचे अनेक वेगवेगळ्या घटकाशी, शेजारी, काका, मामा यांच्याशी येत असतात. तो अनेक प्रकारचे प्रश्न ह्या बालावस्थेमध्ये विचारत असतो. म्हणून याला क्वेश्चन एज असं किंवा चौकस वय असं म्हणतात. उदाहरणार्थ, रात्री सूर्य का दिसत नाही किंवा दिवसा चंद्र का दिसत नाही, अशा प्रकारचे अनेक प्रश्न तो विचारत असतो. कारण त्याला या जगाविषयी कुतूहल वाटत असतं. तर अशा ह्या मुलाला चौकस वय असं म्हटलं जातं. स्वतःची खेळणी सुद्धा या वयामध्ये तो इतरांना देत नाही. तर इतरांमध्ये मिसळण्याची हळूवारपणे सवय त्याला लागलेली आपल्याला दिसून येते. तसेच या वयामध्ये तो अपरिचित व्यक्तीकडे जाण्यास टाळतो. त्याला काळजी वाटते. अपरिचित व्यक्तीकडे तो जाताना दिसत नाही किंवा त्याच्याशी आपला संपर्क करताना शक्यतोवर दिसत नाही. अशी अवस्था ही आहे ती म्हणजे पूर्व बाल अवस्था. अत्यंत खेळकर प्रवृत्ती वय आपल्याला यामध्ये दिसते. शिक्षण तज्ज्ञ या वयाला शालेय पूर्व अवस्था असं मानलं जातात. तर काही मानसशास्त्रज्ञ याला टोळी पूर्व वय असे सुद्धा म्हटले जाते. मुले एकटे खेळतात, पण कालांतराने मुलं एकमेकाशी मिसळून हळूहळू मैत्री करू लागतात. अशा प्रकारची अवस्था या आपल्याला दिसून येते. त्यापुढील अवस्था पाहूया, उत्तर बालावस्था. पूर्व बालावस्था आपण बघितली. त्या बालावस्थेनंतर दुसरी जी अवस्था असते तिला उत्तर बालावस्था असं म्हटलं जातं. पूर्व बालावस्था आपण बघितलं 2 ते 6. आता 6 ते 11 वयोगट ही उत्तर बालावस्था आपल्याला दिसून येते. या उत्तर बालावस्था लेट चाइल्डहुड असं म्हटलं जातं. हा जो कालखंड आहे याला स्पेसिफिक नावानं ओळखलं जातं. ते म्हणजे टोळीचं वय, गँग एज असं म्हटलं जातं. तर ह्यामध्ये मुलं आणि मुली स्वतंत्र गट करतात. मुलं
आणि मुली यांना वेगळं स्वतंत्र गट करत असतात. मुलं वेगळे, मुली वेगळे, अशा प्रकारचं गट स्वतंत्र आहे. त्यामध्ये वाचन, लिहिणे, गणितीय कौशल्य या मुलामुलींचं अत्यंत कौशल्य विकसित झालेलं या गटामध्ये दिसून येतं. मूलभूत कौशल्य जे आहे, हातपाय कारक कौशल्य आपण म्हणतो, गणितीय कौशल्य, हे सर्व कौशल्य त्यामध्ये विकसित झालेले आपल्याला दिसून येतात. तसंच डोळे, हातपाय यांचा समन्वय प्रचंड प्रमाणात वाढलेला या उत्तर बालावस्थेमध्ये आपल्याला दिसून येतो. तसंच या उत्तर बालावस्थेमध्ये उच्च बोधात्मिक क्षमता म्हणजे विचार करण्याची क्षमता आहे, तर्क करण्याची क्षमता आहे, ह्या प्रचंड प्रमाणामध्ये याचा विकास होताना आपल्याला दिसून येतो. उच्च प्रतीचे विचार हे उत्तर बालावस्थेतली मुलं करू लागतात. तसंच परंतु यामध्ये पालकांना थोडं त्रासदायक कालखंड वाटतो, कारण अनेक प्रकारचे प्रश्न मुलं मुली पालकांना विचारून सतावत असतात. म्हणून पालकासाठी हा त्रासदायक कालखंड म्हणून ओळखला जातो. तसेच नवनवीन कल्पना मुलामध्ये मुलीमध्ये उतरलेल्या आपल्याला या कालखंडामध्ये दिसून येतात. तसेच संपादन गरज या दृष्टीने हा काळ महत्त्वाचा समजला जातो, अचिव्हमेंट. तर म्हणूनच या मानसशास्त्राने या वयाला टोळीचं वय असं म्हटलं जातं. त्याच्यानंतरची जी अवस्था आहे तिला आपण कुमार अवस्था, ॲडल्ट्स एज असं म्हटलं जातं. तर ही जी अवस्था आहे याच कालखंडामधली, या कालखंडामध्ये अत्यंत महत्त्वाचा अवस्था या कुमारावस्थेला आपण म्हटलं. तर मित्रमैत्रिणी इथं सुद्धा समूह वाढवण्यावर भर देतात. मित्र आपलं इम्प्रेशन पाडण्यासाठी मोठा ग्रुप मुलं स्वतंत्र तयार करत असतात, की ज्याच्यामुळं आपलं वजन वाढेल असं त्यांना समाजात वाटतं आणि आपल्याला वेगळ्या प्रकारे आदर्श निर्माण करता येईल असे त्यांना मुलांना निर्माण झालेलं या कुमारावस्थेमध्ये आपल्याला दिसून येतं. तसं मुली या कुमारावस्थेमध्ये दिसण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला जागृत झालेले आपल्याला दिसतात. तिचं स्वतःचं सौंदर्य विशेषकडे लक्ष देण्याकडे तिचा भर आपल्याला दिसून येतो. मुली आपल्या सौंदर्याकडे न्याहाळून पाहताना दिसून येतात. तसेच या अवस्थेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या अवस्थेमध्ये वेगवान शारीरिक विकास होतो. शरीराचा विकास हा प्रचंड वेगाने होतो, म्हणून त्याला पौंगाड अवस्था असं म्हटले जाते. त्यामध्ये उंची प्रचंड लवकर वाढते आणि वजन सुद्धा भरभर वेगाने वाढताना आपल्याला दिसून येते. आणि स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारा ही कुमार अवस्था समजली जाते. तर यामध्ये सुद्धा अमूर्त विचार करणे, आदर्शवाद्याची विचारश्रेणी या मुलामध्ये येऊ लागते. मित्रासोबत प्रचंड वेळ घालवतात, म्हणून या ठिकाणी मित्र अत्यंत महत्त्वाचा घटक कुमारावस्थेत मानला जातो. मित्र चांगला असेल तर यशस्वी जीवनाकडे वाटचाल ही मुलं करू शकतात. मित्र जर योग्य नसेल तर मात्र कुमार अवस्थेमध्ये सर्वात मोठा धोका म्हणजे मित्रापासून होताना आपल्याला दिसतो. म्हणून इथं लिहिलेलं मित्र योग्य नसेल तर व्यसनधीनता वाढते, कॉलेज सोडण्याचं वाढतं, खोटं बोलण्याचं प्रमाण वाढतं. अनेक प्रकारच्या मुलं कॉलेज सोडून बाहेर वाम मार्गाकडे वापर करताना आपल्याला दिसून येतात. इथं स्वयंओळख समस्या म्हटलं जातं. स्वतःची ओळख करण्यामधली समस्या निर्माण होते. हे सर्व प्रकार मित्रांच्या अभावी होतात. तसंच या कुमारावस्थेची सर्वात मोठी समस्या म्हणजे अवसाद, आपण त्याला डिप्रेशन असं म्हणतो. तर योग्य पद्धतीनं अपयश आलं तर किंवा यश आलं नाही तर त्या ठिकाणी डिप्रेशन नावाची प्रक्रिया आपल्याला सुरू होते. डिप्रेशन म्हणजे अवसाद आपण म्हणतो, ती एक सातत्याने दुःखी राहणे, निराशा राहणे, त्याला डिप्रेशन असं म्हटलं जातं. या डिप्रेशन अवस्थेमध्ये एखाद्या मुलामुलीचा प्रेमभंग झाला किंवा अपयश आलं किंवा घरामध्ये मृत्यू घटना, दुःखी तीव्र घटना घडली, तर अशा निराशातून ते सावधगिरीने पुढे पाऊल टाकू शकत नाहीत. त्यातमधून मार्ग काढण्यामध्ये अपयशी होतात. त्या डिप्रेशन आलेलं आपल्याला दिसून येतं. बऱ्याच या मुलामध्ये कुमार अवस्थेच्या आत्महत्येचं प्रमाण पण आपल्याला काही ठिकाणी दिसून येतं. कारण अतिताण, अतिचिंता जर झालीच तर आत्महत्या हा एक प्रकार आपल्याला दिसून येतो. त्यापासून सावध राहणे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून कुमार अवस्था ही अत्यंत महत्त्वाची अवस्था समजली जाते. कारण जीवन टर्न किंवा लाईफ टर्न असं म्हटलं जातं. या अवस्थेपासून अतिताण किंवा चिंता, काम चोख करणारा असा जर प्रकार आला तर आत्महत्येकडे मुलं वळताना दिसून येतात. म्हणून अतिताण न घेणे, चिंता न करणे आणि एखादं काम सांगत असेल तर त्याचा चोख आग्रह करणं बरोबर नाही. बरेच पालक आग्रह करत असतात. आग्रह हा या मुलांसाठी योग्य नाही. हेच कर, तेच कर, नाही केलं तर वगैरे वगैरे. तर हा प्रकार या अवस्थेमध्ये कुमार अवस्थेत मुले सहन करू शकत नाहीत. तर त्यामुळे
आत्महत्येचा मार्ग मुलांना दिसून येतात. तुम्हाला या पुस्तकामध्ये आत्मपूर्वेची सूचना दिलेली आहे. तर आपण कृती क्रमांक 1 पहा. ज्या खुणा जर तुमचा मित्र मैत्रिणीत दिसल्या तर त्यांच्याशी बोला. त्यांना मानसशास्त्रज्ञ, शिक्षकाची किंवा समुपदेशकाशी बोलण्यास प्रवृत्त करा. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीकडे किंवा एखाद्या मुलाकडे आत्महत्येची जर आली असेल तर त्या संदर्भामध्ये हे सूचना कृती क्रमांक 1 मध्ये सूचना दिलेल्या आहेत. जर एखादा मित्र किंवा मैत्रीण बोलत असेल किंवा माझी इच्छा आहे की मी मेले पाहिजे किंवा मी जगण्यास नालायक आहे म्हणून मी मेलो पाहिजे अशी विचारसरणी येत असेल तर हे पूर्वसूचना आहेत. त्याच्यानंतर आहे एखादा मित्र अचानक तास बुडवून लागला किंवा अचानक त्याच्या गुणात घसरण दिसून आली तर अशा प्रकारची सूचना आपल्याला मिळते. त्याच्यानंतर स्वतःच्या आवडत्या व महत्त्वाच्या वस्तू देऊन टाकू लागते. उदाहरणार्थ आवडती पेन आहे. तसंच मृत्यूपत्र लिहू लागला किंवा त्याच्यानंतरचं शेवटचं आहे याच्यात भूक नाहीशी झाली किंवा खूप खाऊ लागला अशी लक्षणे असल्यास आत्महत्येपूर्वी सूचना या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारची